अमरावती के तपोवन संस्थान में गैस सिलेंडर की कमी से कुष्ठ रोगियों को परेशानी हो रही है। बलवंत वानखेड़े ने हालात का जायजा लेकर प्रशासन से तुरंत आपूर्ति की मांग की है। महाराष्ट्र के अमरावती स्थित तपोवन संस्थान में गैस सिलेंडर की भारी कमी के कारण कुष्ठ रोगियों को गंभीर समस्याओं का सामना करना पड़ रहा है। यहाँ रोजाना 400 से 600 लोगों के लिए भोजन तैयार किया जाता है, लेकिन सिलेंडर न होने से चूल्हे पर खाना बनाना पड़ रहा है, जिससे प्रक्रिया कठिन और समय लेने वाली हो गई है। स्थिति इतनी गंभीर है कि अंत्य संस्कार के लिए रखा गया लकड़ी भी रसोई में इस्तेमाल हो रहा है। इस पर बलवंत वानखेड़े ने निरीक्षण कर प्रशासन से तुरंत गैस आपूर्ति की मांग की है। म्हणजे या कुष्ठरोग्यांना जास्तीत जास्त चांगलं जीवन जगता यावं यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो। त्यासाठी आता इथे स्वयंपाक करायला 450 लोकांचा जो स्वयंपाक होतो त्यासाठी आम्ही इलेक्ट्रिक मशीन जी आहे गॅसवर आणि याच्यावर चालणारी पोळ्या करण्यासाठी आम्ही ती लावलेली आहे 10 वर्षापासून आणि त्यामुळे तितकासा त्रास होत नाही। उंड्या करण्यापासून ती मशीन काम करत होती। गॅस सिलेंडरची टंचाई वाढल्यामुळे आम्ही कलेक्टरला, माननीय जिल्हाधिकारी आणि पुरवठा अधिकाऱ्यांना देखील निवेदन दिलं होतं की आम्हाला इथे ज्या लोकांसाठी चहा, नाश्ता, 2 वेळचं जेवण हे आम्हाला करावं लागते। त्यासाठी त्यांनी आम्हाला निम्मे तरी सिलेंडर द्यावे। एका आठवड्याला 11-12 सिलेंडर आम्हाला लागतात। आम्ही म्हटलं 5-6 जरी सिलेंडर आपण देऊ शकला तरी आमचं काही अडचणी भागतील त्याच्यामध्ये। अद्यापही त्याचा काही प्रतिसाद मिळाला नाही, म्हणून आम्हाला काम करावं लागलं, सुरू करावं लागलं। आता मशीन बंद आहे, तर त्यामुळे चुलीवर आता स्वयंपाक पुन्हा सुरू करावा लागला। की या सगळ्या मावल्या ज्या आहेत ह्या कुष्ठमुक्त महिला आहेत, यांना आता कुष्ठरोग नाहीये, पण बोटं गेलेली आहेत, वय झालेलं आहे आणि अशा याच्यामध्ये संवेदना मात्र शरीराच्या नसतात। या पार्श्वभूमीवर जेव्हा चुलीवर बाहेर काम करायला लागतंय तेव्हा तो येणारा शेक जो असतो, विस्तव जो असतो, तो त्यांना अंगाला लागला तरी तो कळत नाही, त्याची जखम होण्याची शक्यता आहे, म्हणून अपघात मोठ्या प्रमाणात होतो। आज दाजीसाहेब पटवर्धन यांनी स्थापन केलेल्या या कुष्ठरोगी संस्थेत मी आलो। आज मी पाहिलं आमच्या माता भगिनी जे काही चुलीवर स्वयंपाक करत असताना ज्यांच्या हाताला बोट नाही त्या आमच्या माता आज चुलीवर स्वयंपाक करताना दिसल्या। मन हेलावून गेलं। सरकार सांगते वारंवार, प्रशासन सांगते वारंवार की गॅसचा तुटवडा नाही। मग प्रश्न हा येतो की या महिला जवळपास या अध्यक्ष महोदयांनी 1 महिना किती दिवसाचं पत्र दिलं तुम्ही? 1 महिना झालं पत्र दिलं। अजूनही थोडे जर गॅस दिले तर याच्या व्यतिरिक्त गॅस सिलेंडरची त्यांची व्यवस्था केली नाही। आज मी आता सध्याच पुरवठा अधिकाऱ्यांना बोललो आणि सांगितली वस्तुस्थिती। पुरवठा अधिकारी सांगतात की गॅसचा तुटवडा नाही। हे त्यांना परिस्थिती पाहण्यासाठी मी पाचारण केलं। मी यानंतरही सांगतो, आज जर गॅसचा पुरवठा इथं केला नाही तर संध्याकाळी मी ह्या आमच्या भगिनी घेऊन, माता घेऊन जिल्हा अधिकारी कार्यालयात चूल यांची पेटवणार आहोत आणि तिथं स्वयंपाक करणार आहोत। जवळपास 600 लोक दररोज इथं कुष्ठरोगी जेवतात आणि त्या 600 लोकांचा स्वयंपाक आज चुलीवर चालू आहे। अतिशय दयनीय परिस्थिती आहे। संवेदनशील हा विषय आहे।